प्रश्न क्रमांक 1. भारत व बांगलादेश यामधील वादाचा मुद्दा असलेले टिंबटिंब हे बेट गंगा नदीच्या मुखाशी आहे. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, न्यू मरे बेट. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राचा सुमारे 90%हून अधिक भूभाग टिंबटिंब या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, बेसाल्ट. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणास भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड मेयो. प्रश्न क्रमांक 4. 60 वर्षानंतर साजरा केल्या जाणाऱ्या महोत्सवाला काय म्हणतात? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, हीरक महोत्सव. प्रश्न क्रमांक 5. श्री चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते? आपला पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, श्री गोविंद प्रभू. प्रश्न क्रमांक 6. व्हॉट यंग इंडिया वॉन्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, चेतन भगत. प्रश्न क्रमांक 7. भारतातील पहिली पाण्याखालची मेट्रो रेल्वे प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, कोलकाता. प्रश्न क्रमांक 8. वैश्विक हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, नॉर्मन बोरलॉग. प्रश्न क्रमांक 9. भारतीय नेपोलियन म्हणून कोणत्या प्राचीन भारतीय राजाला गौरविले जाते? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, समुद्रगुप्त. प्रश्न क्रमांक 10. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, मायकेल फुको. प्रश्न क्रमांक 11. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यांना म्हटले जाते. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, व्हॉल्टेअर. प्रश्न क्रमांक 12. जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव कोण असतो? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4, जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 13. जागतिक ग्राहक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, 15 मार्च. प्रश्न क्रमांक 14. एका संख्येच्या 40% 24 मिळवल्यावर उत्तर 84 येते, तर ती संख्या कोणती? तर ती संख्या आहे 150. म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे 2. प्रश्न क्रमांक 15. एका वस्तूची किंमत 20% कमी केली, पुन्हा नवीन किंमत 25% वाढवली. मूळ किमतीच्या तुलनेत टक्केवारीत फरक किती? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, 0% फरक असेल. प्रश्न क्रमांक 16. एका कामाचा 1/3 भाग पहिल्या दिवशी, 1/4 भाग दुसऱ्या दिवशी आणि उरलेले काम तिसऱ्या दिवशी पूर्ण केले. तिसऱ्या दिवशी किती भाग काम पूर्ण केले? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, 5/12 भाग काम पूर्ण केले. प्रश्न क्रमांक 17. 2 भावांच्या वर्तमान वयामधील गुणोत्तर 1:2 आहे आणि 5 वर्षापूर्वी हे गुणोत्तर 1:3 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, 3:5. प्रश्न क्रमांक 18. एका रेल्वेगाडीची लांबी 150 मीटर आहे. ती 15 सेकंदात 300 मीटर लांबीचा पूल ओलांडते. रेल्वेगाडीचा वेग किती किलोमीटर पर तास आहे? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, 108 किलोमीटर पर तास. प्रश्न क्रमांक 19. एका पिशवीत 5 लाल, 7 निळे आणि 8 हिरवे चेंडू आहेत. एका वेळी एक चेंडू काढला जातो.
तो लाल असण्याची संभाव्यता किती? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, 1/4. प्रश्न क्रमांक 20. वडील, आई आणि मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 22 गुणोत्तर 20 गुणोत्तर 9 आहे. 10 वर्षांनंतर हे गुणोत्तर 27 गुणोत्तर 25 गुणोत्तर 14 होईल. तर आईचे सध्याचे वय किती? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4, 40 वर्ष. प्रश्न क्रमांक 21. एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत ज्या उमेदवाराला 46% मते मिळाली तो उमेदवार 3456 मतांनी हारला. तर एकूण किती लोकांनी मतदान केले? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, 43,200 लोकांनी मतदान केले. प्रश्न क्रमांक 22. ए एक काम 5 दिवसात व तेच काम बी 8 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून काम केल्यावर 9100 रुपये मजुरी मिळाली. तर बीचा मजुरीतील हिस्सा किती? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, 3500 रुपये. प्रश्न क्रमांक 23. 1 ते 100 या संख्यांपैकी 3 ने पूर्णपणे विभाज्य असणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, 1683. प्रश्न क्रमांक 24. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 25. मांजर झाडावर चढले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 26. खालील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता आहे? घोडा हा प्राणी जलद पळतो. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, आई देवपूजा करत असेल. प्रश्न क्रमांक 28. शाश्वत हा शब्द खालील कोणत्या शब्दसमूहाला लागू पडतो? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, कायम टिकणारे. प्रश्न क्रमांक 29. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता शब्द घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? वारू, वाजी, अश्व हे सर्व घोड्याला समानार्थी शब्द आहे. पण अश्म म्हणजे दगड हा शब्द घोड्याला समानार्थी शब्द नाही. म्हणून आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, अश्म. प्रश्न क्रमांक 31. मनोरथ या शब्दाला कोणता योग्य शब्दसमूह लागू पडतो? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1, मनातील इच्छा. प्रश्न क्रमांक 32. जमीन दोस्त होणे या वाक्यप्रचारासाठी खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2, पूर्णपणे नष्ट होणे. प्रश्न क्रमांक 33. राम गणेश गडकरी यांचे कवितेसाठी टोपणनाव कोणते आहे? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4, गोविंदाग्रज. प्रश्न क्रमांक 34. एकमेकांची चेष्टा करण्यात कसा वेळ गेला कळले नाही. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, मस्करी. प्रश्न क्रमांक 35. इफ कप सॉसर देन की. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, लॉक. प्रश्न क्रमांक 36. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. योग्य पर्याय क्रमांक आहे
पर्याय क्रमांक 2 सी. प्रश्न क्रमांक 37. 15 ऑगस्ट इज आवर डॅश डे. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 इंडिपेंडन्स डे. प्रश्न क्रमांक 38. चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 मॅन मॅन्स. प्रश्न क्रमांक 39. फाइंड द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द बिलो सेंटेन्स. ही इज अन ओल्ड मॅन. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 ओल्ड. प्रश्न क्रमांक 40. चूज द करेक्ट ॲडवर्ब फॉर द वर्ड अँग्री. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 अँग्रीली. प्रश्न क्रमांक 41. द स्पॅरोज ब्लँक ग्रेन्स. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 आर ईटिंग. प्रश्न क्रमांक 42. ही जम्प्ड डॅश द टेबल टू द ग्राउंड. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 फ्रॉम. प्रश्न क्रमांक 43. आय ऑलवेज ड्रिंक डॅश स्वीट मिल्क. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 नो आर्टिकल्स. प्रश्न क्रमांक 44. विच वर्ड विल बी अल्फाबेटिकली थर्ड इन द डिक्शनरी. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 बॉल. प्रश्न क्रमांक 45. 9 28 65 प्रश्नचिन्ह 217. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 126. प्रश्न क्रमांक 46. कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 रुमाल. प्रश्न क्रमांक 47. प्राजक्ता श्रेयसला म्हणाली, तुझ्या वडिलांची बहीण ही माझ्या आत्याची नणंद. तर प्राजक्ता श्रेयसची कोण. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 आते बहीण. प्रश्न क्रमांक 48. गुलाब ताटवा उंट प्रश्नचिन्ह. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 तांडा. प्रश्न क्रमांक 49. एका दोरीचे समान 13 भाग करायचे असल्यास ती किती ठिकाणी कापावी लागेल. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 12 ठिकाणी कापावी लागेल. प्रश्न क्रमांक 50. पाणवठा दूषित होऊ नये त्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 पाणवठ्यावर कपडे न धुणे. प्रश्न क्रमांक 51. एका सांकेतिक भाषेत फार्मर हा शब्द AMRFRE असा लिहितात तर याच भाषेत पिकल हा शब्द कसा लिहाल. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 IKEPCL. प्रश्न क्रमांक 52. मांजर लांडगा सिंह या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायांमधून निवडा. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 वाघ. प्रश्न क्रमांक 53. पुढीलपैकी कोणत्या तारखेचा वार त्या महिन्यात 5 वेळा येईल. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 10 जुलै. प्रश्न क्रमांक 54. मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती आहे. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 चेतापेशी. प्रश्न क्रमांक 55. वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशींतील टिंबटिंब हा घटक महत्वाची भूमिका पार पाडतो. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 हरितलवक.
प्रश्न क्रमांक 56. रोजा गॅलिक हे टिंबटिंबचे शास्त्रीय नाव आहे. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 गुलाब. प्रश्न क्रमांक 57. टिंबटिंब या रोगाचा विषाणू केवळ मानवांमध्येच आढळतो. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 पोलिओ. प्रश्न क्रमांक 58. शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून मिळविले जाते? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 गांडूळ. प्रश्न क्रमांक 59. हत्ती रोग डॅश डॅशमुळे होतो. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 मेटाजुआमुळे होतो. प्रश्न क्रमांक 60. लोकसंख्येच्या या शास्त्रामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात्मक संकल्पनांचा अभ्यास केला जातो. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 डेमोग्राफी. प्रश्न क्रमांक 61. ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी डॅश बंध तयार होतो. योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 सहसंयुज बंध तयार होतो. प्रश्न क्रमांक 62. कार्बनचा अणु अंक 6 आहे तर कार्बनच्या अणूमध्ये प्रोटॉन्सची संख्या किती असते? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 कार्बनच्या अणूमध्ये प्रोटॉन्सची संख्या 6 असते. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी तारेच्या विशिष्ट रोधाचे एकक कोणते? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 ओहम मीटर. प्रश्न क्रमांक 64. सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 65. वन्यजीव कायदा 1972 मध्ये दुरुस्ती करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. प्रश्न क्रमांक 66. भारताची पहिली नियमित जनगणना 1881 मध्ये कोणाच्या कार्यकाळात सुरू झाली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 67. मानस वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. प्रश्न क्रमांक 68. भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट असलेले पहिले स्वदेशी विमानवाहू युद्ध जहाज कोणते आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 INS विक्रांत. प्रश्न क्रमांक 69. भारतातील सौर ऊर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 गुवाहाटी रेल्वे स्टेशन. प्रश्न क्रमांक 70. ध्वनी स्पंदन हा उपक्रम कोणत्या राज्यातील परिवहन महामंडळाने सुरू केला आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 71. रणथंबोर अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. प्रश्न क्रमांक 72. प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांची 2027च्या जनगणनेसाठी काय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ब्रँड अँबॅसेडर. प्रश्न क्रमांक 73. राजस्थानमधील रिकामी जागा हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 जैसलमेर. प्रश्न क्रमांक 74. देशातील राज्यघटनेचा अर्थ लावणारी अंतिम संस्था कोणती? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 75. भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 1951. प्रश्न क्रमांक 76.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 1949. प्रश्न क्रमांक 77. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 कोणत्या तारखेला विधानसभेत मांडण्यात आले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. इथे चुकीचा पर्याय दिलेला आहे 12 मार्च नसून ते 13 मार्च आहे. प्रश्न क्रमांक 78. जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 79. माझी वसुंधरा अभियान ही कोणत्या विषयाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, पर्यावरण संवर्धन. प्रश्न क्रमांक 80. सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील टिंबटिंब हे अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, माळढोक. प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी कारागृह पर्यटन उपक्रम सर्वात आधी राबविण्यात आला? योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3, येरवडा जेल, पुणे. प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले नाही? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, डिस्कव्हरी ऑफ इंडिया. हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नसून ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 83. आंतरभारतीचे संस्थापक कोण होते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 84. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, गुरु गोविंद सिंग. प्रश्न क्रमांक 85. आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस डॅश डॅश बेकारी असे म्हणतात. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, चक्रीय बेकारी. प्रश्न क्रमांक 86. 200 रुपयांच्या भारतीय नोटेवर कशाचे चित्र आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, सांची स्तूप. प्रश्न क्रमांक 87. महात्मा गांधीजी आपले राजकीय गुरु कोणाला मानत होते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 88. महाराष्ट्रात आदिवासी विभागाची स्थापना कधी करण्यात आली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 1983. प्रश्न क्रमांक 89. लाडकी बहीण योजना ही कोणत्या विभागाची योजना आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, महिला व बाल विकास विभाग. प्रश्न क्रमांक 90. 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील रिकामी जागा या शाळकरी मुलाने हुतात्म्य स्वीकारले. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 91. लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, लोकसभा उपाध्यक्ष. प्रश्न क्रमांक 92. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, राज्यपाल. प्रश्न क्रमांक 93. भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, NS राजा सुब्रमण्य. प्रश्न क्रमांक 94. देशातील पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, केरळ. प्रश्न क्रमांक 95. भारतातील पहिले सेंद्रिय आणि पहिले निर्मल राज्य म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, सिक्कीम. प्रश्न क्रमांक 96. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2,
ओडिशा. प्रश्न क्रमांक 97. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 2024. प्रश्न क्रमांक 98. मेरी रसोई नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, पंजाब. प्रश्न क्रमांक 99. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोठे विकसित केले जाणार आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 100. सिंहली ही कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमात आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, श्रीलंका.